नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 2 समांतर रेषा पॅरलल लाईन्स या प्रकरणातील कोनांची रेषीय जोडी म्हणजेच अँगल्स इन लिनियर पेअर हा घटक आपण अभ्यासणार आहोत. यासाठी आपण ही आकृती विचारात घेऊया. या आकृतीमध्ये दोन कोन दाखवलेले आहेत. कोन ABC आणि दुसरा कोन आहे ABD. या दोन्ही कोनांच्या जर बाजूंचा विचार केला तर कोन ABCच्या बाजू आहेत बाजू BA आणि बाजू BC. कोन ABDच्या बाजू आहेत बाजू BA आणि बाजू BD. म्हणजे या दोन्ही कोनांमध्ये बाजू BA ही सामायिक आहे आणि कोन ABC आणि कोन ABD या दोन्ही कोनांचा बिंदू B हा सामायिक शिरोबिंदू आहे. म्हणजेच या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक आहे आणि एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत या कोनांच्या त्या आहेत बाजू BC आणि बाजू BD. या दोन्ही बाजू म्हणजेच एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत, परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणजेच या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक आहे, यांचा एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि उरलेल्या ज्या बाजू आहेत एक बाजू सामायिक आणि उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणजेच हे दोन्हीही कोन एकाच रेषेवर आहेत. मग असे जे कोन असतात त्या कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. म्हणजेच इथे कोन ABC आणि कोन ABD हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कारण रेषीय जोडीतले कोन नेहमी पूरक कोन असतात. म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. मग जे आता मी इथे याची व्याख्या सांगितली आहे, वर्णन केलंय, तेच इथे मी लिहून दिलेलं आहे. या सोबतच्या आकृतीमध्ये कोन ABC आणि कोन ABD मध्ये बिंदू B हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि किरण BA ही दोन्ही कोनांची सामायिक बाजू आहे आणि उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत म्हणजेच किरण BC आणि किरण BD या उरलेल्या दोन बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहेत आणि हे दोन्ही कोन एकाच रेषेवर आहेत. म्हणून आपण या दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतो आहोत. आणि या दोन कोनांच्या मापांची बेरीज म्हणजे कोन ABC अधिक कोन ABD म्हणजे या दोन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. कोन ABC आणि कोन ABD हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतले कोन नेहमी पूरक कोन असतात. Angles in linear pair. Now look at this figure. In this figure, angle ABC and angle ABD, there are two angles and both the angles have a common vertex B. So B is the common vertex of these two angles. Now ray BA is a common side of both the angles and remaining two sides of these two angles are ray BC and ray BD. And these two remaining sides are opposite rays. Hence, both the angles are on the same line. So, angle ABC and angle ABD are called linear pair of angles. And linear pair of angles are always supplementary. Means their sum is 180 degree. So, linear pair angles are always supplementary. So in this figure, angle ABC and angle ABD are angles in a linear pair. So in this figure, we have written here, in the figure, in angle ABC and angle ABD, so these two are the angles. Here the vertex B is common and ray BA is common side of both the angles. Also, ray BC and ray BD are opposite rays. Hence, both the angles are on the same line
So these two angles are linear pair of angles and their sum is always 180 degree. So angle ABC and angle ABD are in linear pair and linear pair angles are always supplementary angles. आता आपण पूरक कोन म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय ते पाहूया. जर दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ते कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आता या आकृतीमध्ये इथे दोन कोन घेतलेले आहेत. एका कोनाचं माप 50 अंश आहे आणि दुसऱ्या कोनाचं माप 130 अंश आहे. या दोघांची बेरीज केली तर 50 अंश अधिक 130 अंश बरोबर 180 अंश येते. म्हणजेच हे दोन्ही कोन परस्परांचे पूरक कोन आहेत. दुसरी आकृती पाहूया. या आकृतीत आपण पाहिलेलं आहे मगाशीच की दोन कोन दाखवलेले आहेत ए आणि बी आणि यांच्यामध्ये एक बाजू सामायिक आहे, एक शिरोबिंदू सामायिक आहे या दोन्ही कोनांचा आणि उरलेल्या दोन बाजू परस्परांचे विरुद्ध किरण असतील तर त्या कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. म्हणजे इथे हे दोन्ही कोन रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश असते म्हणजेच ते पूरक कोन असतात. म्हणजे इथे कोन ए आणि बी हे सुद्धा पूरक कोन आहेत आणि त्यांची बेरीज 180 आहे. आणि या आकृतीतील हे दोन कोन सुद्धा 50 अंश आणि 130 अंश सुद्धा पूरक कोन आहेत कारण त्यांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजेच जर दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ते कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आता हाच घटक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. पूरक कोन म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल्स याची व्याख्या पाहूया. डेफिनेशन. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री then the angles are supplementary angles of each other. Now look at this figure. There are two angles. One angle is of 50 degree and another angle is of 130 degree. So their sum is 50 degree plus 130 degree is equal to 180 degree. Hence the sum is 180 degree. So these two angles are called as supplementary angles. Now look at this figure. Now in this figure there are two angles, angle A and angle B. Now observe it carefully that in these two angles one side is common, also the common vertex, both the angles have a common vertex and the remaining two sides are the opposite rays. So these two angles are linear pair of angles and linear pair of angles are always supplementary, means their sum is 180 degree. So A plus B is equal to 180 degree. So in this figure the linear pair angles are always supplementary, means they are supplementary angles, and here the sum of two angles is also 180 degree, so these two angles are also supplementary angles. So in both the figures the angles shown are supplementary angles of each other. आता या आकृतीत पाहूया. इथे तीन कोन दाखवलेले आहेत. कोन ए, कोन बी आणि कोन सी. या आकृतीतील कोणतेही दोन कोन आपण जर विचारात घेतले तर ते रेषीय जोडीतील कोन नाहीत. कारण जरी दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक असली आणि एक शिरोबिंदू सामायिक असला तरी उरलेल्या दोन बाजू ह्या त्यांचे परस्पर विरुद्ध किरण नाहीत. बघा, हा कोन ए आणि कोन बी जर विचारात घेतला तर कोन ए ची ही बाजू आणि ही बाजू विरुद्ध किरण होत नाहीयेत, कारण ही बाजू अशी इकडे जाईल विरुद्ध किरण होणार असेल तर. म्हणजेच ही सामायिक बाजू आहे पण उरलेल्या दोन बाजू या कोनांच्या विरुद्ध किरण नाहीयेत, म्हणजेच हे रेषीय जोडीतील कोन इथे होऊ शकत नाहीत. तसंच कोन ए आणि सी च्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे या आकृतीमध्ये कोणतेही दोन कोन विचारात घेतले तर ते रेषीय जोडीतील कोन होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये जरी एक बाजू सामायिक असली तरीही उरलेल्या दोन बाजू हे विरुद्ध किरण होऊ शकत नाहीत, म्हणून ते रेषीय जोडीतील कोन नाहीत. आता या आकृतीत पाहूया. इथे देखील दोन कोन दाखवलेले आहेत आणि दोन्ही कोन एकाच रेषेवर आहेत. या कोनाचं माप 40 अंश आहे आणि या कोनाचं माप 140 अंश आहे. या दोघांची बेरीज 180 आहे, म्हणजे हे पूरक कोन आहेत आणि हे रेषीय जोडीतील कोन सुद्धा आहेत. कारण रेषीय जोडीतील कोनाची व्याख्या आपण मगाशी पाहिली होती की जर दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक असेल म्हणजे ही बाजू सामायिक आहे
आणि उरलेल्या बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहेत आणि हा बिंदू जो आहे तो दोन्ही कोनांचा सामायिक शिरोबिंदू आहे आणि दोन्ही कोन एकाच रेषेवर आहेत तेव्हा या कोनांना रेषेजोडीतील कोन म्हणतात आणि इथे रेषेजोडीतील कोन हे नेहमी पूरक असतात म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. नाव लुक ॲट दिस फिगर. In this figure, there are three angles, angle A, angle B and angle C. Now consider any two angles. Let us consider angle A and angle B. Now in these two angles, this side is common, but the remaining two sides are not opposite rays, so these two angles are not in linear pair. So these two angles are not linear pair of angles. Similarly here in angle A and angle C, this side is common, but remaining two sides, these two sides are not opposite rays, so these two angles are not also a linear pair of angles. So in this figure, any two angles are not linear pair of angles. Now look at this figure. In this figure, there are two angles. One angle is of 40 degree and another is 140 degree. Now in these two angles, one side is common and the remaining two sides are opposite rays. So these two angles are in linear pair angles. So these angles are called as linear pair of angles and their sum is 180 degree because linear pair of angles are always supplementary angles. आता या आकृतीमध्ये दोन रेषा एकमेकांना बिंदू O मध्ये छेदलेल्या दाखवलेला आहे. रेषा AB आणि रेषा CD परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. आता या दोन रेषा परस्परांना O मध्ये छेदल्यामुळे बिंदू O जवळ एकूण 4 कोन तयार झालेले आहेत. कोन AOD पहिला कोन, दुसरा कोन आहे DOB, तिसरा कोन आहे COB आणि चौथा कोन आहे AOC. असे हे 4 कोन तयार झालेले आहेत. 1, 2, 3 आणि हा चौथा कोन. हे 4 कोन इथे तयार झालेले आहेत. आता या 4 कोनांचा विचार करता आपण यातील 2 कोनांचा विचार करूया. पहिला कोन घेतला AOD आणि DOB. आता हे जे 2 कोन आहेत हे रेषीय जोडीतील कोन आहेत कारण इथे OD ही सामायिक बाजू आहे आणि OA आणि OB या दोन्ही कोनांच्या या उरलेल्या बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहेत आणि त्यांच्यामध्ये बिंदू O हा सामायिक शिरोबिंदू आहे. म्हणजेच हे 2 कोन रेषीय जोडीतील कोन आहेत आणि यांची बेरीज 180 अंश असते कारण रेषीय जोडीतील कोन नेहमी पूरक कोन असतात. तसंच आता आपण जर हे 2 कोन विचारात घेतले की कोन DOB आणि कोन BOC या 2 कोनांमध्ये सुद्धा OB ही बाजू सामायिक आहे आणि OC आणि OD या 2 बाजू उरलेल्या विरुद्ध किरण आहेत. O हा सामायिक शिरोबिंदू आहे दोघांमध्ये म्हणजेच हे 2 कोन सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणजेच यांचीही बेरीज 180 असणार आहे. तसंच हे 2 कोन आता आपण विचारात घेऊया. कोन AOC आणि कोन COB या 2 कोनांमध्ये सुद्धा ही बाजू सामायिक आहे. उरलेल्या 2 बाजू विरुद्ध किरण आहेत OA आणि OB म्हणजेच हे 2 कोन सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत. तसंच या 2 कोनांमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल की कोन AOC आणि कोन AOD हे दोन्ही कोन सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत कारण OA ही सामायिक बाजू आहे. OC आणि OD या उरलेल्या 2 बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहेत म्हणजे या दोघांची पण बेरीज 180 अंश असणार आहे. नाउ लुक ॲट दिस फिगर. Line AB and line CD intersect at point O. So we get 4 angles here. Angle AOC, angle AOD, angle DOB and angle BOC. So these are the 4 angles. Now consider the 2 adjacent angles. Angle AOD and angle DOB. In these 2 angles, ray OD is the common side of these 2 angles and the remaining 2 sides are ray OA and ray OB. So these 2 remaining sides are opposite rays. So these 2 angles are in linear pair angles. So these 2 angles are linear pair of angles means their sum is 180 degree because linear pair of angles are always supplementary. Similarly here, if we consider these 2 angles,
means angle DOB and BOC. So in these two angles also ray OB is the common side and ray OD and OC, the remaining two sides, are opposite rays. So these two angles are also linear pair of angles. Similarly here, if we consider these two angles, so ray OA is common side and ray OC and OD are the opposite rays. So these two angles are also supplementary angles, means they are linear pair of angles, and linear pair of angles are always supplementary angles. Similarly here, if we consider these two angles, angle AOC and angle BOC. In these two angles, ray OC is common side and OA and OB are the opposite rays. So these two angles are also linear pair of angles, so their sum is 180 degree. So in this figure, consider any two adjacent angles. They are supplementary angles as well as they are linear pair of angles. आता या आकृतीत आपण विरुद्ध कोन समजावून घेऊया. कोन AOD आणि कोन BOC हे दोन्ही कोन परस्परांचे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात, म्हणजेच या दोघांची मापे समान असतील. तसेच हा कोन DOB आणि AOC या दोन्ही कोनांची मापे सुद्धा समान असणार आहेत, कारण कोन AOC आणि कोन DOB हे सुद्धा परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. Now look at this figure. Angle AOD and angle BOC. So these two angles are vertically opposite angles, and vertically opposite angles are always congruent. Similarly here, angle DOB and angle AOC. So these two angles are also vertically opposite angles, so they are congruent. Means their measures are same. आता या आकृतीवरून आपण रेषेजोडीतील कोनांच्या मापांचा गुणधर्म आणि विरुद्ध कोनांचा गुणधर्म वापरून उरलेले तिन्ही कोन या आकृतीतले आपण काढू शकतो. या आकृतीत रेषा AB आणि रेषा CD परस्परांना बिंदू O मध्ये छेदलेले आहेत. कोन AOC दिलेला आहे 60 अंश, तर आपल्याला उरलेले हे तीन कोन काढायचे आहेत. कोन AOD, कोन DOB आणि कोन COB. आता इथे हा कोन AOC दिलेला आहे 60 अंश, म्हणजे या कोनाचं माप आपण लगेच सांगू शकतो की 60 अंश आहे, कारण ते परस्परांचे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. त्यामुळे याचं माप आपण लगेचच सांगू शकतो की कोन AOC आणि कोन DOB हे समान मापाचे आहेत. त्यांचं माप प्रत्येकी 60 अंश असणार आहे. आता कोन AODचं माप काढूया. कोन AODचं माप काढताना आपण हे दोन कोन विचारात घेणार आहोत. कोन AOC जो दिलेला आहे 60 अंश आणि कोन AOD आपल्याला काढायचा आहे. मग आपल्याला माहिती की हे दोन्ही कोन रेषेजोडीतील कोन आहेत आणि रेषेजोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे या दोघांची बेरीज आपण 180 घेऊन हे गणित सोडवू शकतो आणि कोन AODचं माप काढू शकतो. म्हणजेच आपण इथे असं लिहिलं की कोन AOC अधिक कोन AOD बरोबर 180 अंश. म्हणून AOCचं माप दिलेलं आहे 60 अंश अधिक कोन AOD आपल्याला काढायचा आहे बरोबर 180 अंश. म्हणून कोन AOD बरोबर 60 अंश तिकडे पाठवले वजा झाले, म्हणून कोन AOD बरोबर 120 अंश. म्हणजेच हा कोन निघाला, या कोनाचं माप आहे 120 अंश. मग कोन AODचं माप 120 अंश आहे, म्हणजेच कोन BOCचं माप सुद्धा 120 अंश असणार आहे, कारण हे दोघे पण एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच ते समान मापाचे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. तर दोन रेषा एकमेकांना छेदले असता एका कोनाचं माप दिलं असेल तर यावरून आपण उरलेल्या सर्व कोनांची मापे काढू शकतो. ते काढताना आपण इथे विरुद्ध कोन एकरूप असतात,
या गुणधर्माचा वापर केलेला आहे आणि रेषेजोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते या गुणधर्माचा वापर करून इथे सोडवलेला आहे. नाव लुक ॲट दिस फिगर. इन दिस फिगर line AB and line CD intersect at point O. Angle AOC is 60 degree and we have to find the remaining three angles. Means angle AOD, angle BOD and angle BOC we have to find. Now this angle is 60 degree means this angle is also 60 degree because angle AOC and angle BOD are vertically opposite angles and vertically opposite angles are always congruent. So this is 60 means this is also 60 degree. Now we have to find angle AOD. Now angle AOC and angle AOD, these two angles are in a linear pair. So these are the linear pair of angles means their sum of measures of these two angles is 180 degree. So let us solve this. Angle AOC plus angle AOD is equal to 180 degree. These two angles are linear pair of angles and linear pair of angles are always supplementary means their sum is 180 degree. Now AOC is 60 degree, it is given, so put here the value of AOC is 60 degree plus AOD as it is because this is we have to find and is equal to 180 degree. Now take this 60 to the right hand side, it becomes minus, so 180 as it is, AOD we have to find, so angle AOD is equal to 180 minus 60 means angle AOD is equal to 120 means this angle we found 120 degree. So this is 120, AOD is 120 means COB is also 120 because these two angles are vertically opposite angles and vertically opposite angles are always congruent. So these two angles have same measure. So in this way we found the remaining three angles. One angle is given. So by using the property of vertically opposite angles are always congruent and the sum of measures of linear pair of angles is 180 degree. By using these two properties we have found the remaining all the three angles.